एमपीडीए अंतर्गत गुन्हेगारावर कारवाई हे आपण ऐकलं असेलच, परंतु काय आहे एमपीडीए कायदा? एमपीडीए म्हणजे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ॲक्ट, मराठीत महाराष्ट्र धोकादायक कृत्यांपासून प्रतिबंध अधिनियम. हा कायदा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केला आहे. हा कायदा प्रामुख्याने गुंड, तडीपार, गुन्हेगार, तस्कर, सट्टेबाज, काळा बाजार करणारे, अंमली पदार्थ विक्रेते आणि अशांतता पसरवणाऱ्या विरुद्ध वापरला जातो. एमपीडीए अंतर्गत व्यक्तीला 1 वर्षासाठी तडीपार म्हणजेच डिटेन्शन केले जाऊ शकते. हा कायदा सामान्य गुन्हेगारी कायद्यांपेक्षा वेगळा आणि अधिक कठोर आहे, कारण यात आरोपीला नियमित न्यायालयीन प्रक्रियेविना ताब्यात ठेवता येते. गुन्हेगाराची त्वरित अटक. पोलीस गुन्हेगाराला कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय ताब्यात घेऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या संभाव्य धोकादायक वर्तनामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका असल्यास त्याला अटक केली जाऊ शकते. आरोपीला त्वरित जामीन मिळत नाही आणि न्यायालयीन पुनरावलोकन कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला एमपीडीए अंतर्गत डिटेन्शनसाठी सरकारची मंजुरी आवश्यक असते. अंमली पदार्थ विकणारे आणि तस्करी करणारे, आर्थिक फसवणूक करणारे, अवैध सावकारी करणारे, गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणजेच गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य, समाजात दहशत निर्माण करणारे लोक, या सर्व लोकांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई होऊ शकते. आरोपीला 1 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो अथवा 1 वर्षापर्यंत तुरुंगात ठेवले जाऊ शकते. जर सरकारने आवश्यक समजले तर डिटेन्शनची मुदत वाढवताही येते. न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित असल्यामुळे आरोपीला लगेच जामीन मिळत नाही. आरोपीला हायकोर्टात बंदी आदेश म्हणजेच हॅबियस कॉर्पस दाखल करण्याचा अधिकार असतो. सरकारने दिलेल्या डिटेन्शन आदेश चुकीच्या कारणासाठी असल्याचे सिद्ध करता आले तर न्यायालय तो आदेश रद्द करू शकते. काही घटनांमध्ये सुप्रीम कोर्टाने एमपीडीए अंतर्गत झालेल्या अटक आदेशांना अवैध ठरवलेला आहे. एमपीडीए कायदा महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी आहे, पण काही वेळा तो गैरवापर होण्याची शक्यता असते. म्हणूनच न्यायालयीन पुनरावलोकन आणि सरकारची जबाबदारी महत्त्वाची ठरते. कशी वाटली एमपीडीए कायद्याबद्दल माहिती? कमेंट करून नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.